नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे या तारखेपासून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारची ही योजना लागू होणार। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच म्हणजेच 1 एप्रिलपासून मोदी सरकारची एक योजना लागू होत आहे, ज्याचा थेट परिणाम केंद्रीय कर्मचाऱ्यावर होणार आहे। UPS योजनेचे वैशिष्ट्य। मित्रांनो, युनिफाईड पेन्शन योजनेत सरकारी कर्मचाऱ्यांना खात्रीशीर पेन्शन देण्याची तरतूद आहे। किमान 25 वर्ष काम केलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या आधीच्या 12 महिन्यात त्यांच्या सरासरी मूळ वेतनाच्या 50% निम्मे पेन्शन मिळेल। 25 वर्षापेक्षा कमी काळ काम केलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत पेन्शनची रक्कम त्यांच्या कार्यकाळाच्या प्रमाणात निर्धारित केली जाईल आणि योजनेसाठी किमान सेवा कालावधी 10 वर्षे निश्चित करण्यात आला आहे। मित्रांनो, किमान 10 वर्षाच्या सेवेनंतर निवृत्तीनंतर दरमहा 10,000 रुपये देण्याची तरतूद आहे। कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला किंवा पतीला कुटुंब निवृत्ती वेतन दिले जाते। हे पेन्शन कर्मचाऱ्यांच्या मृत्यूपूर्वीच्या निवृत्ती वेतनाच्या 6% असेल। मित्रांनो, 1 जानेवारी 2004 नंतर सरकारी सेवेत रुजू झालेल्या आणि NPSचा पर्याय निवडलेल्या कर्मचाऱ्यांनाच UPSमध्ये रुजू होण्याची संधी मिळेल। सध्याचे केंद्र सरकारी कर्मचारी आणि भविष्यातील कर्मचाऱ्यांच्या NPS अंतर्गत UPS निवडण्याचा पर्याय असेल किंवा UPS पर्यायाशिवाय NPS सुरू ठेवा। एकदा पर्याय निवडला की तो बदलता येत नाही। नोकरदारांना हातभार लावावा लागेल। मित्रांनो, UPSद्वारे पेन्शन मिळवण्यासाठी किमान 10 वर्षे सेवा आवश्यक आहे। NPSच्या धर्तीवर इथेही कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या 10% योगदान द्यावे लागेल। सरकार 18.5% योगदान देईल, म्हणजेच या योजनेत कर्मचारी आणि सरकारचे एकूण योगदान 28.5% असेल। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।